नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा मंजूर शेतकऱ्यांना या दिवशी नुकसान भरपाई मिळणार. तर पीक विमा संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 2023 मध्ये काही पिकांचे नुकसान झालं होतं. त्या संदर्भात आता पीक विमा मंजूर झाला आहे. त्याची नुकसान भरपाई कोणाला मिळणार, कुठल्या जिल्ह्यात कधी मिळणार याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. या भारताला कृषीप्रधान देश बनवण्यासाठी शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण शेतकरी आपल्याच भारतामध्ये राज्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पिकअप घेत असतात. परंतु या शेतकऱ्यांना हवामानाची कधी-कधी साथ मिळत नाही. मागच्या वर्षी 2023 मध्ये शेतकऱ्यांचे भरपूर मोठे नुकसान झाले. यावर सरकारने अहवाल सादर केला, प्रत्येक जिल्ह्याची पाहणी केली आणि त्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे. पीक विमा आता मंजूर केला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळणार आहे. याचीच विश्लेषित माहिती आपण आज बघणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची आनंदाची बातमी समोर आली. 2023 मध्ये झालेल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा अंतर्गत मोठे पाऊल उचलले. राज्य सरकारने पीक विमा वाटपासाठी एक नवीन पद्धत स्वीकारली, जी बीड पॅटर्न किंवा कप ॲड कॅप पॅटर्न म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम 110% पर्यंत असल्यास ती पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित केली जाते. मात्र जर ही रक्कम 110% पेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. तर निधी वाटपाचे आदेश 6 प्रमुख जिल्ह्यांसाठी अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि सातारा एकूण 3310 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील विभाजन पुढील प्रमाणे: पीक विमा कंपन्यांमार्फत वितरित होणारी रक्कम 110% पर्यंत 1390 कोटी रुपये. राज्य सरकारकडून देय असलेली अतिरिक्त रक्कम 110% पेक्षा जास्त म्हणजेच 1930 कोटी रुपये. यापूर्वीच राज्य सरकारने 1250 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या 1930 कोटी रुपयांच्या निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.